कोकणामध्ये सगळ्यात जास्त ओरड काय आहे का हापूस आता पहिल्यासारखा येत नाही किंवा राजापुरी जरी असेल तरी पण पहिल्यासारखं त्या भागात त्याची क्वालिटी येत नाही. त्याचं कारण जमिनीमध्ये जे अन्नसत्व होते ते त्यांनी काय केले उचलून घेतले. मग ते पिजार वापरले असेल बॅक्टोबुटाजेल वापरला असेल त्याचे फार मोठे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतात. तुम्ही वापरता काही नाही. आता एक 15 दिवसापूर्वीची परिस्थिती ना सर इकडच्या बागेची 15 दिवसाची परिस्थिती अशी म्हणजे बारीक साईज होती आणि एवढं काय वाटत होतं. पण ते शिलाजीतची दिले ना मी ड्रिप मधून सोडून दिली ती सर. आता मला सांगा लगेच काय झालं गाळणी केली गाळून फडक्याने दिलं सोडून. 15 दिवसात काय फरक पडला एकदम फरक म्हणजे त्याचं लस्टर वगैरे साईज क्वालिटी वेगळी दिसायला लागली शिलाजीतमुळे. हो म्हणजे तुम्ही मागच्या वर्षी जे 22 लाख रुपये मध्ये तुमचे जे 18 लाख रुपये रिवर्स मागाले त्या 18 लाखामधले 2 लाख याच्यावरती एक्स्ट्रा खर्च करणं कधी पण चांगलं ना. बरोबर आहे. विमानचे दोन्ही इंजिन बंद जरी केले तरी विमान खाली पडत नाही. ते कमीत कमी 200 किलोमीटर जातं 200-250 किलोमीटर किती 200-250 सहज जातं. पण त्याचं जे अल्टिट्यूड आहे ते हळूहळू काय होत चालतं कमी होत चालतं. बरोबर आहे ना. बरोबर. मग तुम्ही 200 किलोमीटर गेले मग 200 किलोमीटर जाताना तुम्हाला अर्धा तास लागला मग तुम्ही मनातल्या मनात काय म्हणणार बिगर डिझेलचं बिगर इंजिन म्हणजे बिगर इंधनाचं विमान चालतंय. पण त्यांनी तुमचा उंची कमी होत चालली ना. आणि तुम्ही जर खाली आलेलं इंजिन चालू नाही केलं तर तुमचं विमान क्रॅश होईल व त्याचं आणि तोच प्रॉब्लेम आहे. म्हणजे तुम्ही जर त्या झाडांना जो मधला काळ आहे त्याचं ज्यावेळेस त्याचा माल तयार होतो तिथून पुढे त्या विमान तुम्ही जर इंजिन बंद केलं तर ते शेवटापर्यंत जाणार आहे. पण मग ते बंद पडल्यावर ते परत चालू करायला तुम्हाला मोठा त्रास होणार आहे पूर्ण रिकामं झाल्यावर डिझेल. म्हणजे त्याचं जे इंधन आहे ते रिकामं झालं तर ते तुमचं विमान परत चालू करायला तुम्हाला त्रास देणार आहे. त्याला जोडून ओढून न्यायचं ते इंधन भरायचं भरपूर ते त्रास आहे. बरोबर. तुम्हाला लँडिंग करता पण त्रास होऊ शकतो. रिस्क मोठी आहे जीवांचा प्रश्न आहे. तसंच आहे या झाडावर जे जीव आहे हे झाड म्हणजे विमान आहे आणि याच्यावर जे फळ आहे म्हणजे त्याच्यामधले प्रवासी आहे हे प्रवासी सुखरूप पोहोचले. हे पोहोचल्यानंतर बी विमान परत उडायला तयार पाहिजे ना पुढच्या प्रवासाला. काही हा प्रवास शेवटचा करायचा आहे नाही मग ते रेस्ट घेतं. आज या आंब्याच्या माध्यमातून ते 45 नंतर हे मागच्या वर्षीचे 22 किती झाले हो 67 झाले आणि ह्या वर्षी किती झाले म्हणजे धरायचे 45 म्हणजे या वर्षी ते करोडपती होणार आहे आपल्या एस वैदिकच्या माध्यमातून. त्यासाठी त्यांचं अभिनंदन. म्हणजे तुम्ही आता माझ्या हिशोबाने आपल्या पुणे जिल्ह्यामधले पहिले करोडपती असा एस वैदिकच्या माध्यमातून झाले. आपण म्हणतो ना की बाबा चला नाश्ता म्हणून काहीतरी आपण पोहे खातो तसं तुम्ही नाश्ता म्हणून तुमचा सीताफळ आहे. मिरच्या किती केल्या तुम्ही? मिरच्या काय ते 15 गुंठे. 15 गुंठ्यामध्ये किती मिरच्या गेल्या आता? गेले असतील 40,000च्या आज गेले. असं पहिला फ्लॅश चहा आहे भाऊ तुमचे चहा. हा ज्यांचं सीताफळ त्यांना नाश्ता देतं मिरच्या त्यांना चहा देतात आहे की नाही. आणि आंबे त्यांना जेवण देतात. कांदे हिशोबच नाही केला ना. कांदे पोहे कांदे गाजर. ते 8-10 वर्षापूर्वीची शेती आपण कसं करायचो आणि आता शेती कशी करतोय आणि आताची शेती म्हणजे असा स्ट्रेस मध्ये नाही करत. अजिबात नाही. एकदा बेसल टाकून दिला की रिलॅक्स मध्ये राहायचं. वातावरणात काय बदल होतील हो द्या मग काय त्या पद्धतीचे स्प्रे काढायचे आपले एसटी वैदिकचे चाललं एकदम आरामशीर म्हणजे टेन्शन मुक्त. सगळी तुमची अशी गृहीत धरल्यासारखी झाली. शाश्वत. आमच्या इकडे काही शेतकरी असेच की ते म्हणतात आंब्याच्या झाडाला कुठं खतं लागतात का. अच्छा बर. किंवा काही असे म्हणतात का आंब्याच्या झाडांना दरवर्षी खतं घालायची नाही. म्हटलं बाबा तू सकाळी नाश्ता करतो दुपारी जेवण करतो संध्याकाळी पुन्हा जेवण करतो मग तू राहतो व्यवस्थित उभा. तू एक काम कर सकाळी नाश्ता केला परत जेवण करू नको संध्याकाळी मला भेट म्हणतो. मग ते कसं काय जमन दुपारी जेवलंच पाहिजे. मग ते झाड बी म्हटलं जीवाचे. तुम्ही केमिकल वर खाऊ घालत नव्हते का? घालत होते ना. घालत होतं ना.
तेव्हा काय पर्यंत परिस्थिती होती? परिस्थिती म्हणजे आम्ही आपले हे 10 किलोचं बकेट घालायचो केमिकल त्यांना. 10 किलो म्हणजे डीएपी सगळं मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट्स सगळं 10 किलो एका झाडाला. किलो एका झाडाला. पण एवढं यील्ड नव्हतं निघत. आणि आता किती ग्रॅम टाकीत आहे फक्त? आता काय 40 ग्रॅम. आता ते 40 ग्रॅम 160 ग्रॅम RNPH. हो 160 ग्रॅम RNPH आणि तेवढं टाकायचे 10 किलो सगळं केमिकल खत. बरोबर आहे ना? म्हणजे तुम्ही छोटा पॅकेज बडा मग आहेच ना. सुरुवातीला पहिल्या वर्षी मी स्प्रेच घेतली होती. 2 स्प्रे घेतली होती. तुम्ही काही सोपी नव्हती. 2 स्प्रे मध्ये मला रिझल्ट वाटला. हा मग मी व्हिडिओ पाहायला सुरुवात केली हा सगळं. हा. आणि निर्णय घेतला का आपल्याला SCT कडे वळायचे. आणि मग सुरुवातच केली. मग त्याच्यात SCT वैदिक आलं. हा मग म्हणजे असं मन दामाडोल झालं नाही, गेलं नाही, विभागलं नाही. आता आम्ही पाहतही नाही खोडकिडा. काय बात करता? खोडकिडा नाहीच आहे कुठं झाडाला, कुठं दिसणारच नाही का भुस्सा पडलेला आहे म्हणून. हे झाड सुद्धा आहे ना पूर्ण गेलं होतं, पूर्ण गेलं होतं. हो पण ते कव्हर झालं. केमिकल शेती करत होतो हा त्यावेळेस यांना स्वतःला राखण करायला लागायचं रात्रीचं. काय बात करता? 4-5 पोरं पण असायची राखण करायला. पूर्ण राखण झाले असे पूर्ण 2 महिने. रात्रीचे इकडे झोपायला असायचे. बर. आणि याच्याकडे वळायपासून राखणच बंद केली. का बरं? नाही काही जरूरच नाही ना. मालच तेवढं यायला लागला ना. नाही मन मान यायला लागला. आणि आम्ही विचार असा केला खाणारा किती खाणार आहे, नेणारा किती नेणार आहे. नेऊ दे. क्या बात क्या बात क्या बात आहे. फळमाशी ही शबरी सारखी आहे का? शबरीने काय केलं, आंबट बोरं बाजूला काढले आणि चांगलेच बोरं कोणाला ठेवले? रामाला. बरोबर आहे की नाही? आंबट बोरं तिने रामापुढे ठेवले का? तिने काय केले? बाजूला केले. मग शबरी सारखी ही माशी जी फळमाशी, प्रत्येक जीव हा परमेश्वराचाच अवतार आहे. रावण सुद्धा रामाचाच अंश होता. बरोबर आहे. होता का नाही? तो त्या रोल मध्ये होता फक्त. तू भूमिकेत होता त्या. खरे खोटे सर्व चराचरामध्ये परमेश्वर जर आहे तर माशीमध्ये पण काय आहे? परमेश्वरच आहे ना. तुम्ही तिला कसं काय म्हणाल ही चुकीची? ती फळमाशी काय करते, खराब फळाला डंक मारी. आता तुमच्या फळांना का नाही डंक मारीत? ती घर माशी जर असती ती घाण याच्यावर बसते की नाही? म्हणजे तुमच्या फळाला ती डंक मारते, याचा अर्थ ती खराब फळ काय करते, निवडून बाजूला करते. आपण आज एवढं फिरलो, आता तुमचे झाडं पाहिले, काय माल लागलाय, भरपूर माल आहे. तुम्हीच पाहिले, तुम्ही म्हणले कमाल आहे. हो कमाल. आता मलाच कमालच वाटते या वर्षी तर कमालच झाली. किती म्हणजे असं वाटतं परमेश्वराचे किती आभार मानतो. वाटतं काय वाटतं? लय मोठी कृपा आहे, परमेश्वराची कृपा आहे. आणि त्या माध्यमातून तुमची कृपा झालेली आहे. आपण तर निमित्त आहे. हो हा निमित्त म्हणूनच झाली. फीडबॅक म्हणजे त्या मालाला असं गिरायक ठेव म्हणजे पडून नाही देत. भाऊंचा वरून सकाळी मला 8:30-9 वाजताच फोन येतो, माल गेला सगळा संपला. 150-200 क्रेट किती पण जाऊ द्या, किती जाऊ द्या. बर एवढं वातावरण बदलतंय पण तुम्हाला काही टेन्शन आहे का? काय नाही. लोकांना किती टेन्शन? लोकांना टेन्शन पडतात का काय, आंबे गाळतात का काय, किती गाळतात, काय होतात. जसं कोकणामध्ये म्हणतो की ते म्हणतात कोकणामध्ये असे आंबे पिकून दाखव. उलट तुम्ही आमचं अभिनंदन करायला पाहिजे का आम्ही कोकणाच्या बाहेर घाटावर असे आंबे पिकून दाखवू शकतो. कोकणात एवढा आंबा नाही मोठा होत. हो कसं काय शोषण चालू आहे ना. राजापूरला तुमचा रेट कमी सध्या. हो बरोबर आहे की नाही? 40 रुपये म्हणले तुम्ही. हो 40. पण त्याचं टनेज किती निघत? टनेज मध्ये निघतो ना तो. तुमचे 4 हापूस तेव्हा 1 राजापुरी. बरोबर आहे की नाही? आता 4 हापूसची किंमत किती झाली? 4 हापूसची 100 रुपये. बरोबर आहे की नाही? 4 हापूसची किंमत 3च हापूसची होईल 100 झाला. हो बरोबर आहे की नाही? आणि 1 राजापुरीची किंमत किती झाली? 1 राजापुरीची आता हे किती 20 किलो 700 800 900 ग्रॅमचा राजापुरी. बरोबर आहे. म्हणजे तो एकाची जवळ 40 रुपये झाले. हो मग मला सांगा किती म्हणले तुम्ही? 3 जर एकत्र केले किती झाली याची? 120 रुपये. हे गणित नाही आपल्याकडं. आपण काय म्हणतो हापूस, अरे
तू कुठलीही व्हरायटी लाव, तुला क्वालिटी आणि क्वांटिटी जर भेटली तर गणित शेवटी निसर्गाने एकच करून ठेवलेले आहे. मला नेहमी विचारतात शेतकरी पण काही का आम्हाला आंबे लावायचे कसे लावू, ते म्हटले ते 5x12 5x15 ते लावायचे का. मी त्यांना सांगत असतो निसर्गाने आंब्याला एवढा मोठा आकार दिला, निसर्गाने देवाने परमेश्वराने दिलाय ना. तुम्ही पपई लावून राहिले का आंबा, मग ते काय छाटून छाटून आंबा बारीक ठेवायचा आणि तुम्ही कोण त्याच्यावर अतिरेक करणार आहे. कसं बोलले तुम्ही. आंबा लावायचा तर 40x40 लाईफ टाईम कार्यक्रम. आठ दिवसापूर्वी एवढी हवा झाली. तुम्हाला भीती वाटली होती का. भीती काय मी थोडीफार अजिबात नाही. मी मस्त घरात बसलो, म्हटलं काय नाही, हालतात बरे हालतात. झोके घेतात आंबे, म्हटलं चला. आणि हो रिलॅक्स. उदाहरण कल्पनेमध्ये किंवा एखादी फांदी कापली आणि तिचं जाऊन वजन केलं असतं 4 वर्षापूर्वी आणि आज वजन केलं, ठीक आहे वयानुसार झाड वाढत असं म्हणतो आपण, पण लोकांचे घटू राहिले. बरोबर, लोकांच्या झाडांचे फांद्यांचे वजन घटू राहिले. बरोबर. आणि तुमचं वजनाबद्दल तुम्हाला काय वाटतं. नाही याचं 4 पट वाढेल. मग आपण एक ठिकाणी एक गुच्छ पाहिला, त्याने का फांदी वर करायला लावली, ते जे फळं होते राजापुरीचे एवढ्या गुच्छामध्ये त्याच्या फांद्या होत्या त्याला फळ देण्यासाठी. काय तुफान तो माल होता. तुफान नाही, अरे तो राजापुरी, तो काही केसर थोडी आहे किंवा असा रायवाळ थोडी आहे का किती बी येईल, पण तरी एवढ्या मोठ्या संख्येने राजापुरी आला. तुम्हाला चकित नाही झाली का तुम्ही. मी भरपूर चकित होतो, पण ती कृपाचे. पहिला राजापुरी यायचा म्हणजे असा हा कुठेतरी आपला विरळ असायचा, विरळ यायचा. आता गुच्छातून बंच मध्ये येतो. असंच तुम्ही जेवढी गोडीवेल वाढवाल आणि जेवढी या मातीला तुम्ही सुपीक कराल तेवढी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि ती होते. बरोबर. आणि खरोखर मला आनंद आहे की आंब्याच्या माध्यमातून करोडपती होण्याचा मान, पहिला मान मला वाटते पहिला तुम्हाला मिळतोय. तो अभिनंदन. आणि तुम्ही असे अनेक करोडपती आंब्याच्या माध्यमातून तयार करा. जर तुम्ही शंका घेतल्या असत्या रिझल्ट येईल का, शंका घेतली असते झालंच नसतं, सफल नसतं झालं. आता शंका पहिल्याच वर्षी आली थोडी, परंतु ते सेटिंग झाल्यानंतर ती शंका मिटली. मग हार्वेस्टिंगच्या आधी 15 दिवस ते साईज चार्जर दिलं, मग त्याचे रिझल्टच आपलातून. बरोबर आहे ना. मग काही विषयच राहिला नाही. थोडक्यात तुम्हाला वेळोवेळी प्रचिती येत गेली आणि तुम्ही त्या प्रचितीचं निरीक्षण करत गेले. नाही चाणक्षपणा पाहिजेत ना माणसाकडे. तो जर नसतं तर दुसरी बुद्धी असते तर नाही एवढंच बंद पडला असतं. हो बंदच झालं असतं. अनेक लोकांनी बंद केलं तर तुम्ही बंद केलं. हे तंत्र जर तुम्हाला खरंच रिझल्ट मध्ये आणायचं आणि उपयोगामध्ये तर तुम्हाला त्याचे मंत्र शिकणं गरजेचं आहे. तुम्ही मंत्र केमिकलचे वापरणार नाही आणि रिझल्ट तुम्हाला वैदिकचा पाहिजे. कसं काय चालणार, तुमचं यंत्र बिघडून जाणार. ज्या तंत्रज्ञानाने हजारो शेतकरी लखपती केले, शेकडो शेतकरी करोडपती केले तुमच्यासारखे, त्या त्या तंत्रज्ञानाला प्रश्न विचारणे म्हणजे आपण सूर्यावर शंका घेण्यासारखं तुम्हाला. आणि हे प्रकृतीची देणे तुम्ही मगाशी म्हटले. आणि प्रकृतीशिवाय जरा हा चमत्कार नाही होऊ शकत. राम मुखेकर सारख्या एका म्हणजे माणसाला हे शक्य नाहीये, ती कृपा आहे आणि म्हणून ते शक्य आहे. बरोबर. आणि म्हणून हे तंत्र एवढं काम करणे ज्याला सायंटिफिक बेस आहे. आपलं वैदिक सायन्स 5000 वर्षापूर्वीच आहे. ते काय असं 200-300 वर्षापूर्वीचं केमिकल सायन्स नाही. आणि केमिकल सायन्स म्हणजे अंधार आहे आणि वैदिक सायन्स म्हणजे उजेड प्रकाश आहे. त्यामुळं तुम्ही केमिकलच्या माध्यमातून जर सायन्स समजून घ्यायचा प्रयत्न केला तुम्ही फेल होणार. आज शेतकरी तिथंच फेल होऊ राहिले. शेतकऱ्याने अभ्यास करूनच शेती केली पाहिजे. बरोबर. उगाच गुडघ्यात मेंदू ठेवून काही उपयोग नाही. आपल्या रेटून काय उपयोग आहे का. जर तुम्हाला या सिरीमध्ये सक्सेस व्हायचंय ना तर सक्सेस झालेल्या शेतकऱ्यांना भेटा, त्यांच्या झाडं पहा, त्यांच्या बागांचे टूर करा, व्हिजिट करून अजून स्वतःचं ज्ञान वाढवा. एवढंच मी सांगू शकतो. बरोबर आहे की नाही. प्रश्न मला त्यांनी विचारला होता ना का हे जे पाला आहे हा पाला काय करायला पाहिजे, क्रश करायला पाहिजे. बघू नका, हा पाला क्रश करायला पाहिजे. आता मला सांगा, तुमची माती सुपीक झाली, तुम्ही 4 वर्षापासून 5 वर्षापासून एसटी वैदिक वापरता, 2 वर्षापासून वैदिक वापरता, तुमची माती सुपीक झाल्यामुळं तुमच्या मातीमध्ये ह्या पाल्याचं आपोआप काय झालं बघा, भस्मीकरण झालं. डायरेक्ट तुकडे आपोआप तुकडे होता. तुम्हाला तुकडे करायची काही गरज आहे का. म्हणजे केमिकलवाल्यांनी जी प्रथा काढली
का हा पाला पाचोळा क्रश केला पाहिजे, रोटेवेटर टाकून याची माती केली पाहिजे. याचा अर्थ तुम्ही ते तुमच्या जमिनीचा आणखी नाश करून राहिले. बरोबर आहे की नाही? म्हणजे तुम्हाला जर हे दिसतंय इथं पाला पाचोळामध्ये पाणी साचलं होतं, त्या पाण्याने तुमचं सॉइल चार्जर गेलंय, सगळंच गेलंय. त्यांनी काय केलं? हे पूर्ण डिकम्पोज केलं. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय आहे की तुमचं पाला पण पौष्टिक आहे आणि माती पण सुपीक आहे. सुपीक माती पौष्टिक पाल्याला ठेवत नाही. बरोबर. आणि नापीक माती तुमचा जो केमिकलचा पाला आहे तो खाऊ शकत नाही. मग तुम्ही फक्त ते बुरशा तयार करता. मग तुम्ही काय करता? क्रश करून काय करता? तुमचं समाधान करता का याची काय झाली? माती झाली. पण ती माती व्हायला नसते. असं हे शिकलं पाहिजे. ही सुपीक शेती असण्याचं लक्षण आहे. आणि नरम किती तुमची माती खाली असा विषय येतो. आता आपण त्यांचे सर्व जे वर्कर होते त्या सर्वांचे आपण त्यांच्या कारागिरांची कामगारांची सगळ्यांची मुलाखत घेतली. तर आपल्याला काय ऐकायला भेटलं? सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वजन जास्त आहे, क्वालिटी जास्त आहे, क्वांटिटी जास्त आहे. बरोबर सर? बरोबर ना. मग आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तुमच्याकडं कोकणामध्ये सगळ्यात जास्त ओरड काय आहे का हापूस आता पहिल्यासारखा येत नाही, किंवा राजापुरी जरी असेल तरी पण पहिल्यासारखं त्या भागात त्याची क्वालिटी येत नाही. त्याचं कारण जमिनीमध्ये जे अन्नसत्व होते ते त्यांनी काय केले? उचलून घेतले. मग ते पिजर वापरले असतील, बॅक्टोबुटाजेल वापरला असेल, त्याचे फार मोठे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतात. तुम्ही वापरता काही? नाही, आम्ही काहीच वापरत नाही. आम्ही फक्त कृषी अमृत, RNPH, क्यू, क्वालिटी चार्जर, साईज चार्जर, फ्रूट चार्जर, सॉइल चार्जर. LSQ. शिलाची ट्रीटमेंट केली का यावर्षी? शिलाजीची किती वेळा केली होती? एकदाच केली. बर. साधारणतः म्हणजे दोन्ही केल्या का एकच केली? बेस आणि टॉप दोन्ही केल्या का? कसं? नाही, LSQ केली. RNPH नाही केली. तर मला असं वाटतं की समजा तुम्ही मी जे म्हटलो तसे तुम्ही जर 3 बेसल डोस, एक रेस्ट मध्ये, एक धरताना आणि धरल्यानंतर 2 महिन्यांनी एक, आणि शेवटचं LSQ म्हणजे RNPH आणि LSQ ची शिलाची ट्रीटमेंट, तुमचा खर्च साधारणतः ते अजून 50,000 खर्च वाढेल, फार तर 1 लाख वाढेल. म्हणजे जे समजा 6 झाला तुमचा तर 7 जाईल. पण इकडचं तुमचं जे हार्वेस्टिंग आहे याच्यामध्ये माझ्यामध्ये आणखी 20% फरक पडतो. बरोबर आहे. आणि सगळ्यात मोठा फायदा म्हणजे झाड रेस्ट नाही घेणार. आता 15 दिवसापूर्वीची परिस्थिती ना सर, इकडच्या बागेची 15 दिवसाची परिस्थिती अशी म्हणजे बारीक साईज होती आणि एवढं काय वाटत होतं. पण ते शिलाजीतची दिली ना, मी ड्रिप मधून सोडून दिली ती सर. आता मला सांगा लगेच काय झालं? गाळणी केली, गाळून फडक्याने दिलं सोडून. 15 दिवसात काय फरक पडला? एकदम फरक म्हणजे त्याचं लस्टर वगैरे साईज क्वालिटी वेगळी दिसायला लागली शिलाजीतमुळे. हो. म्हणजे तुम्ही मागच्या वर्षी जे 22 लाख रुपये मध्ये तुमचे जे 18 लाख रुपये रिवर्स मागाले, ते 18 लाखामधले 2 लाख याच्यावरती एक्स्ट्रा खर्च करणं कधी पण चांगलं ना. बरोबर आहे. ते 16 लाख रुपये तुमचे बुडाले ना. मी काय म्हणतो की आपण समजा कंटाळा करतो म्हणा, किंवा बाबा चला आता आलंय कशाला करणं, हे जे आपण म्हणतो, तर ते गंमत अशी होती का त्यांनी आपण रिव्हर्स येतो ना. बरोबर ना. मी मग सकाळी काय उदाहरण सांगितलं की विमान तुम्ही बंद जरी केलं, विमानचे दोन्ही इंजिन बंद जरी केले तरी विमान खाली पडत नाही. ते कमीत कमी 200 किलोमीटर जातं, 200-250 किलोमीटर. किती? 200-250 सहज जातं. पण त्याचं जे अल्टिट्यूड आहे ते हळूहळू काय होत चालतं? कमी होत चालतं. बरोबर आहे ना. बरोबर. मग तुम्ही 200 किलोमीटर गेले, मग 200 किलोमीटर जाताना तुम्हाला अर्धा तास लागला, मग तुम्ही मनातल्या मनात काय म्हणणार? बिगर डिझेलचं, बिगर इंजिन म्हणजे बिगर इंधनाचं विमान चालतंय. पण त्यांनी तुमचा उंची कमी होत चालली ना. आणि तुम्ही जर खाली आलेलं इंजिन चालू नाही केलं तर तुमचं विमान क्रॅश होईल व त्याचं, आणि तोच प्रॉब्लेम आहे. म्हणजे तुम्ही जर त्या झाडांना जो मधला काळ आहे त्याचा ज्यावेळेस त्याचा माल तयार होतो तिथून पुढे त्या विमान तुम्ही जर इंजिन बंद केलं तर ते शेवटापर्यंत जाणार आहे. पण मग ते बंद पडल्यावर ते परत चालू करायला तुम्हाला मोठा त्रास होणार आहे, पूर्ण रिकामं झाल्यावर डिझेल. म्हणजे त्याचं जे इंधन आहे ते रिकामं झालं तर ते तुमचं विमान परत चालू करायला तुम्हाला त्रास देणार आहे. त्याला जोडून ओढून न्यायचं, ते इंधन भरायचं, भरपूर ते त्रास आहे. बरोबर. तुम्हाला लँडिंग करता पण त्रास होऊ शकतो, रिस्क मोठी आहे, जीवांचा प्रश्न आहे. तसंच आहे या झाडावर जे जीव आहे, ही झाड म्हणजे विमान आहे, आणि याच्यावर जे फळ आहे म्हणजे त्याच्यामधले प्रवासी आहे. हे प्रवासी सुखरूप पोहोचले, हे पोहोचल्यानंतर बी विमान परत उडायला तयार पाहिजे ना पुढच्या प्रवासाला. काही हा प्रवास शेवटचा करायचा आहे नाही, मग ते रेस्ट घेतं. म्हणून तुम्हाला जरी वाटलं की झाडाला काही गरज नाही तरी पण तो बेसल डोस दिलाच पाहिजे.
असा विषय. कधी कधी काय होतं, समजा विमान आलं आणि त्याला जर उतरायला जर रनवे मोकळा नसेल, पाऊस असेल, वातावरण खराब असेल, तर ते काय म्हणता, तुम्ही अजून चक्कर मारू नये. तुमच्याकडे एक्स्ट्राचं इंधन पाहिजे का नाही. बरोबर. तुम्हाला वेळेस समजा वातावरण नेमकी ह्या झाडांना वेगळंच भेटलं, मग झाड काय करता, बहार पुढं मागं करता. समजा अचानक त्यांना पावसाचं वातावरण भेटलं किंवा काय झालं, मग झाडं काय करता, बहार टेम्परेचरनुसार थोडा पुढं मागं सरकवता. मग त्यावेळेस जर तुमच्या झाडाकडे जर अतिरिक्त पोषण नसेल, तुमचं विमान गिरट्या घालता घालता जर तुमचं डिझेल संपलं वरचं, तर काय होईल, तसं झाडाचं स्ट्रेस सहन करता करता जर त्याची ताकद संपली, तर मग ते काय करतं, माल कमी देतं. बरोबर. म्हणून एक्स्ट्राचा बेसोल डोस पाहिजे. पवार साहेबांचं जे फॅमिली आहे, आज या आंब्याच्या माध्यमातून ते 45, नंतर हे मागच्या वर्षीचे 22 किती झाले हो, 67 झाले, आणि ह्या वर्षी किती झाले, म्हणजे धरायचे 45, म्हणजे ह्या वर्षी ते करोडपती होणार आहे आपल्या एस वैदिकच्या माध्यमातून. त्यासाठी त्यांचं अभिनंदन. म्हणजे तुम्ही आता माझ्या हिशोबाने आपल्या पुणे जिल्ह्यामधले पहिले करोडपती असाल एस वैदिकच्या माध्यमातून झाले. नाशिकमध्ये बरेच जण आहेत, बाकीच्या जिल्ह्यांमध्ये पण आहे, साताऱ्यामध्ये पण आहे, कोल्हापूरमध्ये, सोलापूरमध्ये आहे, पण तुम्ही पहिले करोडपती पुणे जिल्ह्यातले जे एस वैदिकच्या माध्यमातून 3 वर्षामध्ये काय झाले, 600 झाडांमध्ये करोडपती झाले. बरं, तुमचं तसा हिशोब केला तर आपण म्हणतो ना की बाबा चला नाश्ता म्हणून काहीतरी आपण पोहे खातो, तसं तुम्ही नाश्ता म्हणून तुमच्याकडे सीताफळ आहे. किती सीताफळ झाड आहे सगळे? सीताफळाची आता तरी 250-300 आहेत. बरोबर आहे की नाही. 250-300 झाडांचे तुमची, आम्ही ज्या वर्षी आलो त्या वर्षीपासून तुम्ही ते झाडं तुमचे फळं द्यायची पद्धती आजही पाहिले आपण, तर साधारणतः तुमचं सेटिंग जबरदस्त होतं, माल चांगला येतो, रोगराई कमी आली आहे, तर मालाची क्वालिटी चांगली येते. साधारणतः 1-1.5 लाख रुपये तुम्ही खर्च करता. किती पैसे होतात दरवर्षी त्याचे? 6-7 लाख रुपये होतात. म्हणजे त्याच्यातून तुम्हाला 5-6 लाख रुपये दरवर्षी मिळतात गॅरंटेड. म्हणजे 3 वर्षामध्ये ते 15 लाख. बरोबर. म्हणजे तो जर हिशोब काढला तर तुम्ही या म्हणजे हे वर्ष सोडून दिलं तरी तुम्ही 90 पर्यंत पोहोचले, 80-90 पर्यंत. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय की त्याच्याबरोबर तुम्ही मिरच्यांचा अनुभव सांगितला. मिरच्या किती केल्या तुम्ही? मिरच्या काय ते 15 गुंठे आहेत. 15 गुंठ्यामध्ये किती मिरच्या गेल्या आता? गेले असतील 30-40 आज गेले असं पहिला फ्लॅश. चहा होतो तुमचे चहा. हा, ज्यांचं सीताफळ त्यांना नाश्ता देतं, मिरच्या त्यांना चहा देतात, आहे की नाही, आणि आंबे त्यांना जेवण देतात. कांदे हिशोबच नाही केला ना. कांदे पोहे कांदे, गाजर. हा, मग कांदे, आता कांद्याचे समजा साधारणतः किती तुमचे 600 कोणे 600 पिशवे आहे. मी म्हटलं काही नाही तरी 1000, 1500, 2000 जरी बाजारात भेटले तरी किमान 800-900 रुपयाला पिशवी जाते. बरोबर आहे. म्हणजे 9-54 ते 5-6 लाख रुपये. म्हणजे नाश्त्याला तुमच्याकडे 2 व्हरायटी आहे, कांदे पोहे आणि सीताफळ रबडी. म्हणजे थोडक्यात तुमच्याकडे जे बेसिक जे शेतीचं जे गणित आहे की शेतीमधून पण आपण करोडपती होऊ शकतो. तुमचे चिरंजीव BSc ॲग्री झाले, काही मेसी झाले, BSc ॲग्री झाले. तुम्ही म्हणले माझी ॲग्री PhD ॲग्री त्याच्यामध्ये, तर ते काय बुवा एकंदर अनुभव? नाही ना, ते अनुभवाची जी शेती आहे 20-25 वर्षाचा, जो काय 30-32 वर्षाचा अनुभव आहे शेती करत असताना, की 8-10 वर्षापूर्वीची शेती आपण कसं करायचो आणि आता शेती कशी करतोय, आणि आताची शेती म्हणजे असा स्ट्रेस मध्ये नाही करत, अजिबात नाही. एकदा बेसल टाकून दिला की रिलॅक्स मध्ये राहायचं. वातावरणात काय बदल होतील हो द्या, मग काय त्या पद्धतीचे स्प्रे काढायचे आपले SCT वैदिकचे, चाललं एकदम आरामशीर. म्हणजे टेन्शन मुक्त सगळी तुमची अशी गृहीत धरल्यासारखी झाली. शाश्वत बरोबर, शाश्वत उत्पन्न मिळणार. म्हणजे लोकांना जो स्ट्रेस असतो की झाड लावलं, आता एवढे त्याच्यामध्ये पैसे लावले या वर्षी, तर ते येतील का नाही परत, लावलेले पैसे येतील का नाही हे प्रश्न राहतो. तुमचा तो डोक्यात प्रश्न नाही. म्हणजे पार अगदी काहीच नाही आलं तरी 10-15 लाख रुपये मिळतात. काय वाटतं तुम्हाला? मग हे जी शाश्वती आली याच्यामुळे तुमचं समाधान किती वाढलं? समाधान म्हणजे स्ट्रेस राहिलच नाही काही. मग तुम्ही बी झाड स्ट्रेस मध्ये ठेवती नाही, त्यांना लागेल ते द्यायचं. आमच्या इकडे काही शेतकरी असेच की ते म्हणतात आंब्याच्या झाडाला कुठं खतं लागतात का? अच्छा, बर. किंवा काही असे म्हणतात का आंब्याच्या झाडांना दरवर्षी खतं घालायची नाही. म्हटलं बाबा, तू सकाळी नाश्ता करतो, दुपारी जेवण करतो, संध्याकाळी पुन्हा जेवण करतो,
मग तू राहतो ना व्यवस्थित उभा. तू एक काम कर, सकाळी नाश्ता केला परत जेवण करू नको, संध्याकाळी मला भेट. म्हणून तो मग ते कसं काय जमल, दुपारी जेवलंच पाहिजे. मग ते झाड बी म्हटलं जीवाचे. तसं नाही, त्याची गंमत सांगू तुम्हाला मी. समजा एखादा प्रचंड मेहनत करतो, प्रचंड ताकद खर्च करतो कामामध्ये, मेहनत करतो. ज्यावेळेस तो मेहनत करतो तेव्हा त्याची ऊर्जा काय होती, खर्च होती. समजा उदाहरण तुमच्या रस्त्यावरती माणसं आहे, ते रस्ता बनवून राहिले, रस्ता बनवताना खडी फोडता, खडी पसरवता, तर किती मेहनत आहे की नाही त्यांची. बरोबर. त्यांना तुम्ही नाश्त्यावर ठेवा, बरं जेवणावर ठेवा, फक्त जमायचं. किती वेळा जेवता दिवसातून? ते 3-4 वेळा जेवतात. 3-4 वेळा जेवतात, बरोबर आहे की नाही. आता हा पठ्ठ्या आहे, हा घरातून उठतो, नाश्ता करतो, पत्त्यावर जाऊन बसतो. याला काय भूक लागणार? हा, कट्ट्यावर जाऊन बसतो. हा, आणि ते पंतप्रधानांनी हे करायला पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी हे करायला पाहिजे, सरकारने असं करायला पाहिजे, ते असे सल्ले देत राहतो. हा, यांचा हा निर्णय चुकला, त्यांचा हा निर्णय चुकला. याचे घरचे आंब्याचे झाडं सुईचे येईना. याला देवाने जे शेती दिली किंवा जे काही त्याला माती दिली, तिची सुपीकता त्याच्याने राहावा ना. हा देशाच्या सुपीकतेचा विचार सल्ला देतो, विकासाचा. बरोबर. ज्याला कुटुंबाचा विकास नाही करतात त्यांनी देशाला सल्ले द्यावे, अजिबात नाही. मग मुद्दा असा आहे का, कोणाला तरी राग पण येईल माझ्या बोलण्याचा, परंतु मुद्दा असा आहे का अशा माणसांनी टीका करणं, टिप्पणी करणं यापेक्षा त्यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे. बरोबर. म्हणजे तुम्ही काहीच खायचं नाही आणि काहीच काम करायचं नाही, याला काय अर्थ आहे का? हा, जसं येईल तसं. आता काही काही लोकांचे पोरं काहीच करते नाही तरी मोठे होते आणि लग्नाला येते आणि नोकऱ्या करतात आणि पोरांच्या जीवावर मग हे जागात. हे खरं आहे का खोटं आहे? मग ते म्हणत्या काहीच करावं लागत नाही, फक्त पोरगा जन्माला घालावं लागत. अरे पण ती बाई मरमर मरती ना घरामध्ये, त्या पोराची आई, त्याची बायको जी आहे ती मरमर मरती म्हणून ते पोरगा शिकवतं कुठेतरी. खरं आहे का खोटं आहे? बरोबर. किंवा तिच्या बिचारचे माहेरचे लोक, ते भाऊ तिला त्या पोराला शिकवित्या. असे कितीतरी पुरुष आहे का नाही? बरोबर. हेच लोक सल्ले देते, काहीच करावं लागत नाही. कळतं का तुम्हाला? ज्याला मेहनत आहे, ज्याला दिसतं अरे हे झाड, मला सांगा गावठी गाय तुम्ही थोडंफार जरी चाला नुसती अशी मोकळी जरी सोडली तरी 2 लिटर दूध देते. हो. जर्सी गाय देईल का? नाही देणार. एवढा साधा भेजा पाहिजे ना, ती मरून जाईल. अशी मोकळी सोडून दिली तर हाड पसरवेल तिची. खरं की नाही? म्हणून आज आपण जे उत्तर बघतोय, हे जे चित्र दिसतोय आपल्याला या ठिकाणी, हे झाड एवढं प्रेमाने झुकलंय. आपण हे जर सगळं पाहिलं, हा माल पाहतो आपण सगळं, हे सगळं तुम्ही कष्ट करताय, तुम्ही त्याला व्यवस्थित खाऊ घालताय, त्याचं फळ आहे. बरोबर. तुम्ही केमिकलवर खाऊ घालत नव्हते का? घालत होते ना. घालत होतं. तेव्हा काय पर्यंत परिस्थिती होती? परिस्थिती म्हणजे आम्ही आपले हे 10 किलोचं बकेट घालायचो केमिकल त्यांना. 10 किलो म्हणजे डीएपी सगळं मिक्स, मायक्रोन्यूट्रिएंट्स सगळं 10 किलो एका झाडाला. पण एवढं यील्ड नव्हतं निघत. आणि आता किती ग्रॅम टाकीत आहे फक्त? आता काय ग्रॅम, आता ते 40 ग्रॅम. 160 ग्रॅम RNPH. हो, 160 ग्रॅम RNPH. आणि तेवढं टाकायचे 10 किलो सगळं केमिकल खत. बरोबर आहे ना? म्हणजे तुम्ही छोटा पॅकेज बडा मग आहेच ना. तुमचा विश्वास कसा काय बसला असं एवढं याच्यावर? राम सर म्हणताय आणि आपण विश्वास ठेवायचा. विश्वास म्हणजे कसं आहे, लगेच विश्वास बसत नाही. हा, पण थोडं ट्राय घेत विश्वास बसला. सुरुवातीला पहिल्या वर्षी मी स्प्रेच घेतली होती. 2 स्प्रे घेतली होती. काही सोपी नव्हती. 2 स्प्रे मध्ये मला रिझल्ट वाटला. मग मी व्हिडिओ पाहायला सुरुवात केली सगळं आणि निर्णय घेतला का आपल्याला SCT कडे वळायचे. आणि मग सुरुवातच केली. मग त्याच्यात SCT वैदिक आलं. मग म्हणजे असं मन दामाडोल झालं नाही, गेलं नाही, विभागलं नाही. कुठं अशी फापडले नाही तुम्ही? नाही. जरी मागच्या वर्षी समजा थोडस कमी आले तरी पण खुशच आहे. हो, कारण केमिकल पेक्षा 7 लाख पुढेच ना. हो, बरोबर आहे की नाही? सीताफळाच्या वेळेस मी आलो होतो विजिटला, तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर खूप प्रसन्नता होती, समाधान होतं. ती वैदिकची खरी ताकद होती. पहिल्यांदा पाहिली. तिथून पुढे तुमचं वागण्यातच बदल झाला. बरोबर आहे. तुमच्या वागण्यामध्ये श्रद्धा आली, प्रेम आलं, विश्वास आला आणि एक आदर निर्माण झाला. बरोबर. तो त्याच्या पूर्वी नव्हता. मी अनुभवतोय चांगलं. बरोबर आहे. तो आदर निर्माण होण्याचं कारण काय? नाही, आपण निसर्गाबरोबर चाललो तर ते बरोबर ऑटोमॅटिक येतं ना जुळून. आता निसर्गाची देणच आहे. बरोबर ना? SCT वैदिक म्हणजे काय, निसर्गाची देण आहे. बरोबर ना? हो. केमिकल निसर्गाची देण नाही, केमिकल नाही. बरोबर आहे की नाही? मला सांगायचं, याच्यावरती रोगराई येते. समजा तुमचं जेव्हा कीड येते किंवा बुरशा येतात किंवा डाग येतात, तुम्हाला तो त्रास पूर्वी किती व्हायचा, खोडकिडीचा वगैरे सगळाच, आता किती होत? नाही, तो लय भरपूर. आता आम्ही पाहतही नाही खोडकिडा. काय बात करता? खोडकिडा नाहीच कुठे झाडाला.
कुठं दिसणारच नाही का भूस सापडलेला आहे म्हणून. हा अजिबात पण नाहीच. अजिबात नाही. पहिलं काय होतं, पहिले ते फिरायला दर 15 दिवसांनी महिन्यानी राऊंड जायचा. हे आपलं फिरून गेलं बागेत की म्हणजे नाशिक मध्ये आमच्याकडे रात्रीचे पोलीस रात्रीचे रात्रभर फिरत राहते गल्ल्या गोळानी, हा गस्त घालत का कुठं काही गुन्हेगारी होते की नाही, बरोबर आहे की नाही. तसं तुम्हाला कायम 15 दिवसांनी राऊंड मारण्याची हा मारायलाच लागायचा. आता नाही. ही कहाणी तुमची की 10-15 वर्ष सलग. हो 10 वर्षापूर्वीची. किती झालं तुमची जायबंदी झाली त्याच्यामुळे? त्याच्यात बरीच गेली होती हा पण ती कव्हर झाली बरीचशी सगळी. हो हे झाड सुद्धा आहे ना पूर्ण गेलं होतं, समोर सालपान पूर्ण गेलं होतं. हे बघ हो पण ते कव्हर झालं. आणि दुसरं एक आहे सर, ज्यावेळेस केमिकल शेती करत होतो हा त्यावेळेस यांना स्वतःला राखण करायला लागायचं रात्रीचं. काय बात करता? 4-5 पोरं पण असायची राखण करायला. पूर्ण राखणदार असे पूर्ण 2 महिने रात्रीचे इकडे झोपायला असायचे. बर. आणि याच्याकडे वळापासून राखणच बंद केली. का बरं? नाही काही जरूरच नाही ना. मालच तेवढा यायला लागला ना. नाही मन मान यायला लागला. आणि आम्ही विचार असा केला खाणारा किती खाणार आहे, नेणारा किती नेणार आहे. क्या बात क्या बात आहे. अरे हे फार मोठी क्रांती आहे. यालाच रामराज्य म्हणतात ना मग. हा याच्यापेक्षा दुसरं रामराज्य काय? एवढा विश्वास, प्रगाढ विश्वास की वाईट काही होणारच नाही. बरोबर आहे. इथं अंधश्रद्धा झाल्यासारखं झालं. लोक म्हणजे तुम्ही अंधश्रद्धाळू तयार करू राहिले लोकांना. हा ज्यावेळी एखाद्या झाडाखाली 4 आंबे पडतात त्यावेळी माणूस विचार काय करतो, अरे हे पडतात पडू द्या, मग नेले एखाद्याने ते काय झाले 4. म्हणजे इथून माग वादळ आलं, जे देती नाही ना त्यांचं वादळाने खाली येतं. हो आणि तुम्ही लोकांना मोकळं सोडून दिलंय तर तुमचं खाली येत नाही. हे चमत्कार नाही का? असं समजा जर वादळानेच खाली झालं नेलं कोणतरी त्याच्या नशिबात होतं. बरोबर आहे. म्हणजे हे जे मन अंतकरण आहे हेच तर शिकवलं गीतेमध्ये कृष्णाने. बरोबर आहे. मग मला सांगा रामायणामध्ये तुमच्या फळमाशी नाही आली का? नाही. पहिली यायची की नाही? हो यायची पहिले. मी रामायणामधलं एक उदाहरण सांगितलं होतं शबरीचं. तर कोकणामधल्या एका शेतकऱ्याला त्याचा फार राग आला. तो पुन्हा ते ग्रुप व्हॉट्सअपचे ग्रुप तेच टाकतो बावट सारखा. मला सांगा मी काय म्हटलं, फळमाशी ही शबरी सारखी आहे का? शबरीने काय केलं, आंबट बोरं बाजूला काढले आणि चांगलेच बोरं कोणाला ठेवले? रामाला. बरोबर आहे की नाही? आंबट बोरं तिने रामापुढे ठेवले का? तिने काय केले? बाजूला केले. मग शबरी सारखी ही माशी जी फळमाशी. प्रत्येक जीव हा परमेश्वराचाच अवतार आहे. रावण सुद्धा रामाचाच अंश होता. बरोबर आहे. होता का नाही? तो त्या रोल मध्ये होता फक्त. तू भूमिकेत होता त्या. खरे खोटे? आज मला सांगा सरकारमध्ये आज जे विपक्ष होते ते सत्तेमध्ये, जे सत्तेमध्ये ते विपक्षमध्ये कायम चालू आहे कित्येक वर्षांपासून. मग आता जे विरोधात येते काही शत्रू म्हणायचे का? किंवा जे सत्तेत येते लबाड म्हणायचे? असं आपण कधीच नाही म्हणू शकत. तसं सर्व चराचरामध्ये परमेश्वर जर आहे तर माशीमध्ये पण काय आहे? परमेश्वरच आहे ना. तुम्ही तिला कसं काय म्हणाल चुकीची? ती फळमाशी काय करते, खराब फळाला डंक मारी. आता तुमच्या फळांना का नाही डंक मारीत? ती घर माशी जी असते ती घाण याच्यावर बसते की नाही? म्हणजे तुमच्या फळाला ती डंक मारते, याचा अर्थ ती खराब फळ काय करते, निवडून बाजूला करते. खरं आहे की खोटं आहे? मग ती निवडून बाजूला करते. तिच्या ह्या गुणधर्माला आपण जर शबरीची उपमा दिली तर चुकलं काय? पण तुमची बुद्धिमत्ता समजून घेण्याची नाहीच आहे. त्याला आपण कसं समजून सांगणार सर? तुमच्या मेंदूमध्ये सॉफ्टवेअरच नाही, आम्ही कसं सांगणार ते? मग वैदिक शिकण्यासाठी तुम्हाला वैदिक वापरून पाहिलं पाहिजे. तुम्ही जसं म्हणले की मी पहिलं राखण करायचो आणि तेव्हा काय 10-12 लाख व्हायचे, आता 40-50 लाख होते तरी मी राखण करीत नाही. हे जर त्या माणसाला सांगितलं तुम्ही नाही हे अंधश्रद्धा तयार करता तुम्ही. अशांना काय करायचं? अशांना काहीच करायचं नाही, अंतर ठेवायचं. बाबा रे तुझं जे योग्य वाटतं ते तू करत राहा. बरोबर आहे की नाही? आम्ही ज्यांना असं वाटतंय की आपल्याला ह्या नरकातून बाहेर पडलं पाहिजे आम्ही त्यांच्यासाठी, ज्याला असं वाटतंय नरकामध्ये जो गटारामध्ये पडलाय तो तिला एन्जॉय करून राहिला त्याला कशाला बाहेर काढायचं? हा जो म्हणतोय साहेब यातून बाहेर काढा मदत करा त्यांच्यासाठी आपण आहे. बरोबर. जो आपल्याला हाक देईल त्याला आपण साथ द्यायची. आज तुमच्या माध्यमातून किती शेतकऱ्यांना प्रेरणा भेटली या बघा. किती शेतकरी, बरेच शेतकरी आहेत. हा तुम्ही सुद्धा तरुण झाल्यासारखे वाटत. शेष एकदम असे काय रे संख्या तू पाहतो पप्पांना 4 वर्षापासून. नाही याचा शेतीचा म्हणजे आपण जे म्हणतो शेतकरी ताणतणाव ताणतणावातच असतो नेहमी. असतो का नाही? हो. कारण ते कुठल्या मालाचे त्याला बाजार भेटतील का, भेटतात की नाही, त्याचं उत्पन्न निघेल का, हा विषयच राहत नाही. हे एकदा बेसल मध्ये टाकून दिलं ना
येणार आहे. आता माझ्याकडे ते टोमॅटो आहेत, ते 15 दिवसात टोमॅटो झालीत. हा त्याला रेनपीएच आणि कृषी अमृत दिलंय बेसल मध्ये. त्याला पाणी द्यायचं, एकच ड्रिचिंग केली, पाहत पण नाही. पाहत नाही. आता आंबे चालू झालं का दुर्लक्षित. ती मिरची अशीच, त्या मिरचीला दुसरा फ्लॅश निघालाय, पण येत आहे लेबरला म्हणायचं थोडा काय निघेल ती निघेल. आणि मिरची एक नंबर जाती हो मार्केटमध्ये एक नंबर. म्हणजे आपण आज एवढं फिरलो, आता तुमची झाडं पाहिली, काय माल लागलाय, भरपूर माल आहे. तुम्हीच पाहिले, तुम्ही म्हणले कमाल आहे. हो हा? कमाला आता मलाच कमालच वाटते या वर्षी, तर कमालच झाली. किती म्हणजे असं वाटतं परमेश्वराचे किती आभार माना हो वाटतं. काय वाटतं? लय मोठी कृपा आहे, हा परमेश्वराची कृपा आहे, आणि त्या माध्यमातून तुमची कृपा झालेली आहे. आपण तर निमित्त आहे हो. हा निमित्त म्हणूनच झाली. आता हा जो तुमचा माल आहे, हा एवढा सुंदर आहे, याचा फीडबॅक येतो का? भरपूर काय येतो फीडबॅक? फीडबॅक म्हणजे त्या मालाला असं गिरायक ठेव म्हणजे पडून देत नाही. पडून नाही देत. भाऊंचा वरून reply. सकाळी मला 8:30-9 वाजताच फोन येतो, माल गेला सगळा संपला. हा 150-200 क्रेट किती पण जाऊ द्या, किती जाऊ दे. बर एवढा माल आहे आणि पाऊस वातावरणात गडगड गुडगुड चालू होतं, हो एवढं वातावरण बदलतंय, पण तुम्हाला काही टेन्शन आहे का? काय नाही. लोकांना किती टेन्शन? लोकांना टेन्शन पडतात का काय, आंबे गाळतात का काय, किती गाळतात, काय होतात. तुम्ही ज्यांना शिष्य बनवलंय आणि मार्ग दाखवलाय, रामदास आंबले, ते मगाशी आम्हाला सांगत होते का पाऊस झाला, लोक घाबरले, माझ्या मालाला तेजी आली. खरंय. हा मग हे पचल का हो हे केमिकल वाल्यांना? नाही पचणार. मग त्याला कसं पचवायचं जाते? त्यांना पचायला, त्यांना खायला जिगायला पाहिजे तेव्हा. त्यांनी खाऊन पाहिलं पाहिजे. खाऊन पाहिलं पाहिजे. आता आपण जसं कोकणामध्ये म्हणतो की ते म्हणतात कोकणामध्ये असे आंबे पिकून दाखव. उलट तुम्ही आमचं अभिनंदन करायला पाहिजे का आम्ही कोकणाच्या बाहेर घाटावर असे आंबे पिकून दाखवू शकतो. कोकणात एवढा आंबा नाही मोठा होत. कसं काय शोषण चालू आहे ना. हा. तुम्ही दारूला जर दारू पाजली तर तो परफॉर्मन्स करील का? करील, पण भारी करील का? वेगळा करील, कमजोर करील ना. हो. आणि तो जर शुद्धीवर करीत असेल तर भारी करील ना. भारी सिंपल आहे. म्हणजे दारूची नशा जशी कमी जास्त होईल तसं तसं त्याचा आकार कमी जास्त राहील. पण याचं तुमचं बघा ना तुम्ही, सगळं चित्र कसं आहे. तुमच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा हार्वेस्टिंग करताना मजा येते. आज तुम्हाला तुमच्या शेतामधून प्रत्येक प्रकारच्या व्हरायटीचा, असं काही नाही का एकच व्हरायटी, सगळ्या व्हरायटींचं 5 व्हरायटी, 5 व्हरायटी, 5च्या 5 व्हरायटी. जसे जसे तुळीने समजा उदाहरणार्थ हा हे हापूस आहे, समजा नाही हा राजापुरी. राजापुरी, राजापूरला तुमचा रेट कमी सध्या, हो बरोबर आहे की नाही? 40 रुपये म्हणले तुम्ही. हो 40. पण त्याचं टनेज किती निघत? टनेज मध्ये निघतो ना तो. तुमचे 4 हापूस तेव्हा 1 राजापुरी, बरोबर आहे की नाही? आता 4 हापूसची किंमत किती झाली? 4 हापूसची 100 रुपये, बरोबर आहे की नाही? 4 हापूसची किंमत 3च हापूसची होईल 100 झाला, हो बरोबर आहे की नाही? हो. आणि 1 राजापुरीची किंमत किती झाली? 1 राजापुरीची आता हे किती 20 किलो 700-800-900 ग्रॅमचा राजापुरी हा, बरोबर आहे. म्हणजे जो एकाची जवळ 40 रुपये झाली. हो. मग मला सांगा जर किती म्हणले तुम्ही? 3 जर एकत्र केले किती झाली याची? 120 रुपये. हे गणित नाही आपल्याकडं. आपण काय म्हणतो हापूस, अरे तू कुठलीही व्हरायटी लाव, तुला क्वालिटी आणि क्वांटिटी जर भेटली तर गणित शेवटी निसर्गाने एकच करून ठेवलेले. सर हा आंबा हा आणि हा आंबा, हा हे सगळं केशरचा. केशर, हा हे मला सगळ्यात प्रिय वाटतात. कारण हे फसवतच नाही ना शेतकऱ्याला. वाडीकरांचा केशर कापला मी, तुम्ही पाहिला असेल व्हिडिओ, पाहिला का तो? पाहिला. काय तो गर, काय तो पल्प कसा येतो? एकदम बेस्ट. हापूसला लाजवील लाजवील का नाही? हो. मग ही ताकद आहे एसीटी वैदिक मध्ये. म्हणजे तुम्ही जर एसीटी वैदिकच्या माध्यमातून जर गेले तर तुम्हाला कुठल्याही आंबा, लोकांचं नाही या व्हरायटीज असं त्या, अरे पण ते कसं, जर तुमची जमीन जर निकस असेल आणि खराब असेल तर प्रत्येक व्हरायटीचा वेगळा तुला परिणाम मिळणार आहे. पण तुझी जमीन जर ताकदवर असेल तर व्हरायटी कुठली असो रिझल्ट कशी मिळणार आहे? 1 नंबर. 1 नंबर. काय सांगाल सगळ्या शेतकऱ्यांना? त्या शेतकऱ्यांना हेच सांगणं, एसीटी वैदिक वापरायचं, निसर्ग सांभाळायचा. निसर्ग मेन आहे, सातत्याने वापरलं पाहिजे. आणि निसर्गाने दिले, आपल्या देवाने ते दिले. हे कशाला दिले? समजा आता आंबे थोडस सांगायचं, मला मी नाही सांगत असतो, मला नेहमी विचारतात शेतकरी पण काही का आम्हाला आंबे लावायचे, कसे लावू? ते म्हटले ते 5x12, 5x15 ते लावायचे का? मी त्यांना सांगत असतो, निसर्गाने आंब्याला एवढा मोठा आकार दिला, निसर्गाने देवाने परमेश्वराने दिलाय ना. तुम्ही पपई लावून राहिले का आंबा? मग ते काय छाटून आंबा बारीक ठेवायचा?
आणि तुम्ही कोण त्याच्यावर अतिरेक करणार आहे? हा, कसं बोलले तुम्ही? आंबा लावायचा तर 40/40 लाईफ टाईम कार्यक्रम. तर SCT वैदिकच्या माध्यमातून भरपूर पोषण दिलं हा तर असे आंबे येतात, असा मला हा जवळजवळ 5 वर्षाचा अनुभव आहे. बरोबर. आणि सर्व शेतकऱ्यांना हीच विनंती आहे का SCT वैदिकच्या माध्यमातून शुद्ध बिगर विषारी असे आंबे दिले पाहिजेत लोकांना खायला. तुम्ही कुठल्या आणि ते- पिकामध्ये फेले? कुठलेच नाही. हा, तुमच्याकडे भाजीपाला आहे, हो तुमच्याकडे गाजर आहे, कांदा आहे, झेंडू आहे, मिरची आहे, तुम्ही फळबागांमध्ये सीताफळ आहे, तुमच्याकडे आंबे विविध प्रकारचे आहे. तुमचा कुठला प्लॉट फेल जातो? कुठलाच नाही. तुमचा प्रत्येक प्लॉट सक्सेसफुल होतो. याचं मागचं रहस्य तुम्ही काय सांगा शेतकऱ्याला? SCT वैदिक सातत्य. तुम्ही अजून जर एक बेसल डोस आणि शिराची ट्रीटमेंट वाढवली तर तुमचा जो गॅप पडला होता तो बी पडणार नाही. नाही खात्री आली ते- तुम्हाला आज यावर्षी? हो नाही त्याचं आम्ही आता जे बेसल करणार आहे ना हा त्याचं मॉडिफिकेशन अजून करणार. करेक्ट. आता वाडीकरांनी सांगितलं की मी यावर्षी माझे झालेले जे 33 लाख आहे हो. त्यातले 7-8-10 लाख मी परत या 368 झाडांनाच घालणार. बरोबर. तर त्यांच्यातून तुम्हाला काय प्रेरणा मिळाली? नाही त्यांनी जे केलं आता त्यांच्या तिथं ती गारपीट झाली, वादळ झालं, याचा विषय ना हो तुळजापूर. बरोबर, तोच हो नाही तुळजापूर आणि ते उदगीर. उदगीर हा तर ते एवढं होऊन मी त्यांच्या बाजूच्या बागेला काहीच राहिलं नाही ते सांगत होते. आणि त्यांच्या बागेत काहीच नाही. हा, हे म्हणजे तुळजापूरवाल्यांचा. हो ही किमया सगळी SCT वैदिकची आहे. बरोबर. काय याच्यात देठात एवढी ताकद येते. तुमचं पण आहे ना उदाहरण? हो आमच्या इकडे बी आता तेच सांगत होते मला. 8 दिवसापूर्वी 50% खाली आलं म्हणे. हो 8 दिवसापूर्वी एवढी हवा झाली. तुम्हाला भीती वाटली होती का? भीती काय मी थोडीफार. अजिबात नाही. मी खरंच? मस्त घरात बसलो म्हटलं काय नाही हालतात बरे हालतात. झोके हात तुम्हाला घेतात पाय तिथे होते? झोके घेतात बापरे. झोके घेतात आंबे म्हटलं चला. आणि relax? हो रिलॅक्स. मला फोन आला भावाचा लगेच पूर्ण विश्वास तुमचा. अर्धा एक तासाने. म्हटलं काय नाही मी त्याला असंच बोललं काय गळले नसतील काय नाही. थोडक्यात आणि- तुमच्या झाडांचं बागेचं आरोग्य किती सुधारले सांगते? आरोग्य भरपूर सुधारलं कारण की कॅनोपीच सांगते आरोग्य त्याचं. आता उदाहरणार्थ आपण एखादं झाड कापलं, उदाहरण कल्पनेमध्ये, किंवा एखादी फांदी कापली आणि तिचं जाऊन वजन केलं असतं 4 वर्षापूर्वी आणि आज वजन केलं, ठीक आहे वयानुसार झाड वाढत असं म्हणतो आपण, बरोबर पण आहे. लोकांचे घटू राहिले. बरोबर लोकांच्या झाडांचे फांद्यांचे वजन घटू राहिले बरोबर. आणि तुमचं वजनाबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही याचं 4 पट वाढेल. हा, 4 पट मगाशी वाढेल. आपण एक ठिकाणी एक गुच्छ पाहिला, हो. त्याने का फांदी वर करायला लावली, हा. ते जे फळं होते राजापुरीचे एवढ्या गुच्छामध्ये त्याच्या फांद्या होत्या त्याला फळ देण्यासाठी. हा ते काय तुफान तो माल होता तो. नाही तुफान नाही. अरे तो राजापुरी आहे, तो काही केसर थोडी आहे किंवा असा रायवाळ थोडी आहे का किती बी येईल, पण तरी एवढ्या मोठ्या संख्येने राजापुरी आला. तुम्हाला चकित नाही झाले का तुम्ही? मी भरपूर चकित होतो पण ती कृपाचे पहिला राजापुरी यायचा म्हणजे असा हा कुठेतरी आपला विरळ असायचा. विरळ यायचा, हा. आता गुच्छातून बंच मध्ये येतो. हो. काय वाटतं संकेत? नाही आहे भरपूर चेंजेस पाहायला हे मिळाले कशाचे संकेत आहेत? SCT वैदिकचे. आणि भरभराटीचे. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जर मातीला बलवान केलं हो तर झाड पैलवान पहिलवानच होतं. होतं. आणि झाड पैलवान झालं माती बलवान असली ना मातीवर जर काम केलं ना सर हा. म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आहे. मातीवर काम करा तुम्हाला वरती काहीच करायचं नाही. अमृत जलचा काय अनुभव आहे? अमृत जल तर बेस्टच आहे. हा, अमृत जलचं अमृत जलने स्प्रे घेतला का दुसरा परत स्प्रेच घ्यायला नको. अमृत जल शिवाय वापर नाही ड्रेंचिंगचा कशा हो एकदम. इन्स्टंट चार्जरचा काय अनुभव? इन्स्टंट पीक आपण याला वापरले होते ते ना सीताफळाला घेतला हा, होता हा, स्प्रे पण ते एकदम कॅनॉपी वगैरे एकदम ग्रीनरी आली होती. गाजराला पण घेतलेलं. गाजराला पण वापरलं. गाजराचा शेंडा स्टॉप झाला तेव्हा घेतलेला हो. ते. तो 2 दिवसात लगेच शेंडा वापरायला. आपलं असं कुठलं प्रोडक्ट आहे का जे ते विनाकारण आपण आहे? कुठलंच नाही. हा, प्रत्येकाचे काहीतरी जादू आहे. हा. आता तुम्ही जे शिलाजीचं सांगितलं ना तुम्ही म्हणले शिलाजीत हे ड्रिचिंगच केलं पाहिजे बरं. तर मी म्हटलं आपण प्रयोग करू. नाही तुमचा वेगळा विषय. हो. तुम्ही ड्रेंचिंग करायची गरज का नाही माहिती का? हा. तुमचे ऑलरेडी झाडं हे महान आवड हवे ना, बरोबर. त्यांचं विस्तारण, त्यांची मुळं, त्यांचे तोंडच एवढे मोठे हो. का तुम्ही कुठेही पडलं तरी उचलून घेणार आहे. बरोबर. म्हणजे छोटी झाडं हो. फळबागा, भाजीपाला, हा. फळबागा नाही भाजीपाला किंवा छोटी झाडं म्हणजे तुमचे डाळिंबे, हा. त्याचा विस्तार पूर्ण वावरात नसतो ना, नसतं म्हणून त्याला ड्रेंचिंग घ्यायला पाहिजे. त्याला लगेच
पोटात गेलं पाहिजे. बरोबर आहे. हे झाड कसं आहे कुठेही पडू द्या ते उचलून घेणार या अख्ख्या पंचकृषीमध्ये कुठेही पडू द्या ते सगळं उचलून घेणार. त्यामुळे मी आता संकेत सरांना म्हणलं एवढं ड्रिचिंग घ्यायची कसं काय घ्यायची मला आंबे उतरायचे. तुम्हाला एकदा तुमची कॅनॉपी जर पूर्ण 100% कव्हर झाली म्हणजे जमिनीवर जर सूर्यप्रकाश पडत नसेल तर तुम्हाला काहीही असं स्पेशली द्यायची गरज नाही. तुम्ही बार बेसल सुद्धा असा फुकून दिला ना कुठेही तरी लागू पडणार. बरोबर. अहो हे झाडे झाले म्हणजे हे आता त्याला काय म्हणतो तपस्वी झाली. आता तपस्वी बरोबर आहे. तुमच्या भागामध्ये ज्यावेळेस आम्ही सकाळी आलो ओतूरला ज्यावेळेस याच्यावरून येतो आळे फाट्यावरून रस्त्याने वडाचे झाड आहे की नाही. तुम्हाला माहिती आहे का ज्या ठिकाणी ऋषीमुनींनी तप केलं त्याच्या बदल्यामध्ये एक वड जन्माला आला अशी एक म्हणजे मान्यता आहे. बरोबर. तो भाग वेगळा ठेवा. परंतु एक सायन्स काय सांगतं वडाचं झाड त्याच भागामध्ये फळतं फुलतं जिथं ह्युमस चांगलं आहे म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन चांगलं आहे. ज्या भागांमध्ये वडाचं झाड उगवत नाही किंवा वृक्ष तयार होत नाही तिथं ऑर्गॅनिक कार्बन लो असतो. म्हणजे ज्या भागामध्ये ऑर्गॅनिक कार्बन चांगलं आहे त्या भागामध्ये फळबाग आहे. नाशिकचं उदाहरण घेतो मी. द्राक्ष बागा सगळ्यात अवघड आहे पण त्या नाशिकमध्ये का पिकता कारण ते तुम्ही जा तुम्हाला भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये काय बघायला भेटतील वड भरपूर सगळ्या रस्त्याने दुतर्फा वडाचे तोडायचं काम चालू आहे सध्या ते. बरोबर आहे ना. सांगायचं तात्पर्य काय तुमच्या कमान वड आहेत मग आज तुम्ही हे वडच तयार केले. हॅलो बरोबर. हे मिनी वडाचे हे मिनी वड असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी स्पेशल वेगळं करायची काही गरज. तुम्ही ऑलरेडी प्रकृतीमध्येच तुम्ही कुठेही काय टाका प्रकृतीची पण हे बाकीच्यांना नियम लागू होत नाही असा विषय येतो. तुम्ही प्रत्येक गोष्ट करताना तुम्हाला रिझल्ट येतो ना त्याच्या पाठी बघा काय सायन्स आहे. तुम्ही मला कधी विचारतो मी तुम्हाला सांगणार. बरोबर असे म्हणून तुम्ही जर तिसरा बेसल डोस आणि शिलाजीत जर रेग्युलर केलं तर तुमचं रेकॉर्ड आणखीन मोडणार. तुम्हीच मोडणार दुसरं नाही मोडू शकत. आणि तुम्ही ते रेकॉर्ड सतत मोडत राहो नाही अशीच आमची अपेक्षा आहे. तेच प्रयत्न करीत राहणार आता यावर्षी आणि सगळ्या समाजाला अमृत खाऊ घाला. बरोबर. हीच आमची इच्छा आहे. फार आनंद झाला. ही जी गोडी अजून वाढवा आणि असंच तुम्ही जेवढी गोडी होईल वाढवाल आणि जेवढी या मातीला तुम्ही सुपीक कराल तेवढी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि ती होते. बरोबर. आणि खरोखर मला आनंद आहे की आंब्याच्या माध्यमातून करोडपती होण्याचा पहिला मान मला वाटते पहिला तुम्हाला मिळतोय तो अभिनंदन. आणि तुम्ही असे अनेक करोडपती आंब्याच्या माध्यमातून तयार करा. फार काही मोठं क्षेत्र नाही ना 5-6 एकर म्हणजे फार मोठं नाही. 6 एकर म्हणजे फार मोठं आहे का. 6 एकर मध्ये करोडपती म्हणल्यावर करोडपती लोक भिकायला लागले त्या जागेवर तुम्ही करोडपती झालेले. याचं मेन रहस्य काय तुम्हाला सद्बुद्धी सुचणे तुम्ही त्या मार्गावर चालणे आणि एकनिष्ठ राहणे. तुम्हाला काय वाटतं. बरोबर तेच आहे. जर तुम्ही शंका घेतल्या असत्या रिझल्ट येईल का शंका घेतली असते झालंच नसतं सफल नसतं झालं. आता शंका पहिल्याच वर्षी आली थोडी परंतु ते सेटिंग झाल्यानंतर ती शंका मिटली. मग हार्वेस्टिंगच्या आधी 15 दिवस ते साईज चार्जर दिलं मग त्याचे रिझल्टच आपलातून. बरोबर आहे ना. मग काही विषयच राहिला नाही. थोडक्यात तुम्हाला वेळोवेळी प्रचिती येत गेली आणि तुम्ही त्या प्रचितीचं निरीक्षण करत गेले. नाही चाणक्षपणा पाहिजेत ना माणसाकडे. तो जर नसतं तर दुसरी बुद्धी असते तर नाही एवढ्याच बंद पडला असतं. हो बंदच झालं असतं. अनेक लोकांनी बंद केलं तर तुम्ही बंद केलं. ते म्हणते नाही काय नाही विमान बंद केलं तरी खाली येत. SCT वैदिक वापरताना सातत्य ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण की आता काही आंबा बागायतदार आहेत असे का ज्यांचं पहिलं वर्ष आहे पण त्यांना म्हणावे तसे रिझल्ट मिळाले नाही. त्यांना आम्ही सांगत असतो का तुम्ही ज्या बागेला रिझल्ट आहेत ज्यांचे 2-2 वर्ष पूर्ण झाले 3-3 वर्ष पूर्ण झाले अशा बागेला व्हिजिट करा. ते शेतकऱ्यांना भेटा. बरोबर. त्यांनी कशा पद्धतीने ट्रीटमेंट राबवलं ते पहा. हा ते तुम्ही जे फेल गेले अर्धवट बंद केले त्यांचे विचारत आणि त्यांना विचारा नाही ते केमिकल वापरल्याशिवाय होतच नाही म्हणते. तर सातत्य ठेवणं खूप गरजेचं आहे. मला सांगा तुम्ही जर कुठल्या जरी आता हे तंत्रज्ञान मला सांगा 3 गोष्टी आहे. कुठलंही यंत्र त्याच्यामधल्या तंत्राशिवाय चालत नाही आणि तंत्र हे मंत्र शिकल्याशिवाय जमत नाही. बरोबर की नाही. आता मी जे काही बोलतो युट्यूबवर जे काही सांगतो हे काय सगळे मंत्र आहे. तुम्हाला जर हे SCT वैदिकचं जे काही तंत्र आहे हे तंत्र जर तुम्हाला खरंच रिझल्ट मध्ये आणायचं उपयोगामध्ये तर तुम्हाला त्याचे मंत्र शिकणं गरजेचं आहे. तुम्ही मंत्र केमिकलचे वापरणार नाही आणि रिझल्ट तुम्हाला वैदिकचा पाहिजे कसं काय चालणार. तुमचं यंत्र बिघडून जाणार. बरोबर आहे की नाही. म्हणजे
तो जो तात्या विंचू छातीवर बसला होतो, तात्या विंचूचा मंत्र काय होता? ओम भट स्वाहा. बरोबर की नाही? ओम भगिनी भागोदरी. म्हणजे जो काही मंत्र असेल त्याचा तो मंत्र तसाच प्रकारे म्हणला, तेवढ्या 3 वेळा म्हणला. ते तंत्र आहे. त्या 3 वेळा म्हटला, छातीवर बसून म्हणला, तर तो त्याच्यामध्ये आत्मा उतरणार होता. बरोबर आहे की नाही? बरोबर. म्हणजे हे जे मंत्र आहे, हे तंत्र आहे, ते त्याच प्रकारे झालं तर ते सक्सेसफुल होतं. तसं कुठलंही तुम्ही यंत्र घेतलं, त्याचे जे तंत्र काम तेव्हाच करतं जेव्हा त्याचे मंत्र तुम्हाला माहिती आहे. कुठली गाडी पुढची गेअर आहे, कुठच्या गाडीचे मागचे गेअर आहे, बरोबर नाही? ऑटोमॅटिक गाडीमध्ये काय नसतं काय असतं हे शिकले तुम्ही जर नाही तर तुम्ही बिघडणार आहे. तुम्ही ते यंत्र बिघडून टाकणार आहे. तसं अनेक जणांनी ते तंत्र बिघडून टाकलं. त्यांच्यासाठी ते तंत्र कामच करत नाही. आणि म्हणून त्यांनी खरा अभ्यास करायला पाहिजे. आता मला सांगा, 3 वर्ष झाले SCT वैदिकचे सक्सेसफुल, एवढा सक्सेस आहे, अजूनही लोक म्हणतात याचा रिझल्ट आहे का? काय करायचं याला? आता प्रत्येकाने स्वतःचा रिझल्ट तपासा. ही वेळ आली नाही. आता प्रत्येकाने स्वतःचा काय करा? अभ्यास करा. काय वाटतं तुम्हाला? काय आपल्याला प्रश्न विचारायचा? हा सर, आम्ही कुठे कमी पडतो, आम्ही अजून काय करायला पाहिजे हे विचारा ना. बरोबर आहे. त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल. ज्या तंत्रज्ञानाने हजारो शेतकरी लखपती केले, शेकडो शेतकरी करोडपती केले तुमसारखे, त्या शेतकऱ्यांना त्या तंत्रज्ञानाला प्रश्न विचारणे म्हणजे आपण सूर्यावर शंका घेण्यासारखं. काय वाटतं तुम्हाला? आणि हे प्रकृतीची देणे तुम्ही मगाशी म्हटले. आणि प्रकृतीशिवाय जरा हा चमत्कार नाही होऊ शकत. राम मुखेकर सारख्या एका म्हणजे माणसाला हे शक्य नाहीये, ती कृपा आहे आणि म्हणून ते शक्य आहे. बरोबर. आणि म्हणून हे तंत्र एवढं काम करतं ज्याला सायंटिफिक बेस आहे. आपलं वैदिक सायन्स 5000 वर्षापूर्वीच आहे. ते काय असं 200-300 वर्षापूर्वीचं केमिकल सायन्स नाही. आणि केमिकल सायन्स म्हणजे अंधार आहे आणि वैदिक सायन्स म्हणजे उजेड आहे, प्रकाश आहे. त्यामुळं तुम्ही केमिकलच्या माध्यमातून जर हे जर सायन्स समजून घ्यायचा प्रयत्न केला तुम्ही फेल होणार आहे. आज शेतकरी तिथंच फेल होऊ राहिले. काय वाटतं तुम्हाला? तुमच्या रस्त्याने येताना, ओतूरवरून येताना, शिवनेरीला येताना दोन बंगले लागले. एका बंगल्याच्या शेजारी टोमॅटोचा प्लॉट होता, पूर्णपणे वाळून गेला होता. लाल कोळीने पूर्ण लाल करून टाकला होता. आणि त्याच्याच पुढच्या बंगल्यावरती तो अर्धा लाल झाला होता, थोडासा पिवळसर राहिला होता, थोडीशी नॉर्मल ग्रीनरी होती शिल्लक. तो अंतिम अवस्थेत होता बाद, आणि हा थोडासा सुरुवात झाली. मला सांगा, ओतूरमध्ये पाणी भरपूर आहे, पैसा बंगलावाल्याचा आहे म्हणल्यावर पैसा, बंगलामध्ये पैसा भरपूर आहे, पाणी आहे, पैसा आहे, मग तो प्लॉट जळाला कसं काय? म्हणजे याचा अर्थ काय आहे? तुमचा पैसा तिथं आज काम नाही करत आहे आणि तुम्ही जे ज्ञान वापरता ते ज्ञान सुद्धा काम करत नाही. मला सांगा, गावामध्ये दुकानात औषध आहे की नाही? सगळे त्यांच्याकडे पैसे आहे का नाही? विविध प्रकारचे हजारो शेकडो प्रकारचे औषध आहे, एकदम एक से बडकर एक औषध आहे, पैसा आहे, माणूस बी करायला तयार आहे, तरी पण बाग टिकत नाही. याचा अर्थ काय? पाणी बी आहे, पाणी नसतं गोष्ट वेगळी होती. याचा अर्थ काय होतो? रोगराई आता कंट्रोलमध्ये येत नाही. आता केमिकल सहन करण्याची जमिनीची क्षमता संपली, पिकाची क्षमता संपली. आता जागा हो शेतकरी मित्रा, जागा हो आणि सज्ञान हो. ते अमिताभ बच्चन सारखं म्हणत राहतो ना, RBI सारखं सांगत राहतो, RBI कहत आहे, तसं मला सांगावं लागेल. आता प्रकृती म्हणते, रामसर असं म्हणता की जागा हो आणि काय कर, तुझी पावलं वैदिककडे वळव आणि प्राकृतिक शेती कर. तुम्ही मगाशी म्हणले निसर्गाशी छेडछाड नाही पाहिजे. निसर्ग जे तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो ते समजून घ्या. अगदी फळमाशी ज्यावेळेस फळ खराब करते तेव्हा तिच्याकडनं ती काय म्हणते, खोडकिडा ज्यावेळेस खोड तुमचं खराब करतो त्यावेळेस तुम्हाला काय संदेश देऊ राहिला? जेव्हा वादळ तुमचे फळं खाली घालतो आणि झाड पाडतो तेव्हा तो तुम्हाला काय संदेश देऊ राहिला? हे संदेश तुम्ही जर नाही घेतले तर मग आपल्यासारखं मूर्ख आपणच आहे. मग येणाऱ्या संकटांना तोंड द्या आणि उद्ध्वस्त व्हा. काय मत आहे तुमची? बरोबर आहे. तुमच्या आजूबाजूला लोक उद्ध्वस्त नाही होऊ राहिले बागांमधून? लय बाग आहेत इथं आमच्या परिसरात, उद्ध्वस्त नाही होते जुन्नरमध्ये. आता मी काल त्या बोतार्ड्यापर्यंत गेलो होतो, बागेला माल कुठे आहेत? बरोबर आहे. म्हणजे तुम्ही सक्सेसफुल आहे, तुमचे रामदास आमले ते सक्सेसफुल आहे, त्याच्या पावलावर पाऊल ठेवून तुमचे जे तुकाराम आणि दशरथ आहे, काय नाव कालच पाहिला, तलांडे, ते 2 जणांचे ते त्या ट्रॅकवर आलेले का? आता ते त्यांचा तो सगळा म्हणजे सगळे जे उद्ध्वस्त बाग आहे त्यात फळे तरी आता जागेवर येत चालले, स्थिर व्हायला लागल्या. त्यांना बी कुठेतरी आशा दिसायला लागली. म्हणजे तुमचं पहा, तुमचं पाहून तर डोळे दिपणार लोकांचे, पण कमीत कमी आमले सरांकडून शिका. नाही आमले सरांचं तुम्हाला ते पैशावाले तर तुम्ही यांच्याकडे जा, त्यांची परिस्थिती बघा, त्यांची झाडं कशी सुधारताय. एकंदरीत शेतकऱ्याने अभ्यास करूनच शेती केली पाहिजे. उगाच गुडघ्यात मेंदू ठेवून काही उपयोग, आपल्या रेटून काय उपयोग आहे का? जर तुम्हाला SCT सक्सेस व्हायचं आहे ना तर सक्सेस झालेल्या शेतकऱ्यांना भेटा,
त्यांच्या झाडं पहा, त्यांच्या बागांचे टूर करा, व्हिजिट करून अजून स्वतःचं ज्ञान वाढवा. एवढंच मी सांगू शकतो. बरोबर आहे की नाही? चला शेती करूया आनंदाने. जय श्री वैदिक. धन्यवाद. तुमचा नंबर सांगा दोघांचा. नमस्कार, मी संकेत पवार. माझा संपर्क क्रमांक आहे 92 84 13 73 22. मी नंदकिशोर पवार, मुक्काम पोस्ट पारुंडे जुन्नर. माझा संपर्क क्रमांक 90 96 55 82 16. प्रश्न मला त्यांनी विचारला होता ना का हे जे पाला आहे हा पाला काय करायला पाहिजे? क्रश करायला पाहिजे. बघू नका, हा पाला क्रश करायला पाहिजे. आता मला सांगा, तुमची माती सुपीक झाली, तुम्ही 4 वर्षापासून 5 वर्षापासून SCT वैदिक वापरता, 2 वर्षापासून वैदिक वापरता, तर तुमची माती सुपीक झाल्यामुळं तुमच्या मातीमध्ये ह्या पाल्याचं आपोआप काय झालं बघा, भस्मीकरण झालं. मग डायरेक्ट तुकडे आपोआप तुकडे होता. तुम्हाला तुकडे करायची काही गरज आहे का? म्हणजे केमिकलवाल्यांनी जी प्रथा काढली का हा पाला पाचोळा क्रश केला पाहिजे, रोटेवेटर टाकून याची माती केली पाहिजे, याचा अर्थ तुम्ही ते तुमच्या जमिनीचा आणखी नाश करून राहिले. बरोबर आहे की नाही? म्हणजे तुम्हाला जर हे दिसतंय इथं पाला पाचोळ्यामध्ये पाणी साचलं होतं, त्या पाण्याने तुमचं सॉइल चार्जर गेलंय, सगळंच गेलंय. त्यांनी काय केलं? हे पूर्ण डिकम्पोज केलं. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय आहे की तुमचं पाला पण पौष्टिक आहे आणि माती पण सुपीक आहे. मग सुपीक माती पौष्टिक पाल्याला ठेवत नाही. बरोबर. आणि नापीक माती तुमचा जो केमिकलचा पाला आहे तो तुम्ही खाऊ शकत नाही. मग तुम्ही फक्त ते बुरशा तयार करता. मग तुम्ही काय करता? क्रश करून काय करता? तुमचं समाधान करता का याची काय झाली? माती झाली. पण ती माती व्हायला नसते. असं हे शिकलं पाहिजे. ही सुपीक शेती असण्याचं लक्षण आहे. आणि नरम किती तुमची माती खाली असा विषय येतो. कोकणातल्या लोकांनी आपल्या या घाटावर असलेल्या बागांचं आणि बागायतदारांचं अभिनंदन केलं पाहिजे का तुम्ही कसं पिकवता बाबा. आहे की नाही? त्याने असं नाही म्हणलं पाहिजे आमच्याकडे पिकून दाखवा. ते काय म्हणतात तुम्हाला परवडतात का आंबे? म्हणजे त्यांचे जे रेट असतात ना सर, हा ते हजाराच्या पटीत असतात ना. 1000 रुपये डझन, 1500 रुपये डझन. अच्छा बर. तसं ते म्हणतात. त्यांना आम्ही सांगितलं ना 2 डझन आमचं 500 रुपयाला खपतं, 600. ते कसं काय परवडतं तुम्हाला म्हणतात? क्वांटिटी तेवढी आहे आमच्याकडे, साईज आहे, वजन आहे. हे बघा एका देठाला किती आहे? 2. असा माल पिकतो आमच्याकडे वजनदार. कोकणातल्या शेतकऱ्यांची खात्री पटली आहे की एवढी क्वांटिटी येऊ शकत नाही. बरोबर. आणि म्हणून ते ह्या मुद्द्यावर आलेले का तुम्हाला परवडते कसं काय? कारण त्यांच्याकडे क्वांटिटी यायचा विषय झाले, कारण त्यांनी त्याचं शोषण करून काही ठेवलंच नाही. बरोबर. आता जो ऊस चूक झाला, चुट्टे झाले त्या ऊसातून रस कुठून निघणार आहे? किती छान आहे ना. पेढा स्वीट गुढी यावर्षी वेगळीच चव आहे. गुढी आपलं त्या वर्षापेक्षा भारी.